नाशिकमधून एक असं प्रकरण समोर आलंय ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलंय। नाशिकच्या तथाकथित कॅप्टन फाईलचे अनेक धक्कादायक कारनामे आता एकामागून एक बाहेर येत आहेत। अशोक खरात हा केवळ एक भोंदू बाबा नाही, तर तो एक अत्यंत विकृत मानसिकतेचा माणूस आहे, हे आता तपासात स्पष्ट झालंय। पण सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे त्याच्याकडे मिळणाऱ्या ओझोन जेलची। हे जल घ्यायला साध्या माणसापासून ते महाराष्ट्रातील बड्या नेत्यांपर्यंत सर्वांचीच रांग लागलेली असायची। काही जण महागड्या गाड्या घेऊन तर काही जण थेट हेलिकॉप्टरने हे पाणी घेण्यासाठी नाशिकला यायचे। पण या पाण्यात नेमकं होतं तरी काय आणि या विकृत बाबाचं भांड नेमकं कसं फुटलं, चला आजच्या व्हिडिओत हे सगळं सविस्तर समजून घेऊया। तर अशोक खरातने लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेण्यासाठी ओझोन जल नावाचा एक बागुल बुवा उभा केला होता। हे पाणी प्यायल्याने तुमचं नशीब बदलेल, राजकारणात मोठं पद मिळेल आणि अशक्य गोष्टीही शक्य होतील। पण आता तपासात जे समोर येतंय ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल। हे पाणी तयार करताना खरात अत्यंत अघोरी आणि विकृत कृत्य करायचा। मानवी शरीरातील काही अंशाचा वापर करून तो हे जल बनवायचा, असा संशय आता व्यक्त केला जातोय। हे केवळ पाणी नव्हतं, तर लोकांच्या डोळ्यावर अंधश्रद्धेची पट्टी बांधणारं एक विष होतं। आश्चर्याची गोष्ट म्हणजे या भोंदू बाबाच्या नादी केवळ अडाणी लोक नाही, तर सुशिक्षित आणि सत्ताधारी नेतेही लागले होते। स्वतःच्या आलिशान गाड्या पाठवून हे जल मागवलं जायचं। काही बड्या प्रस्थांनी तर थेट हेलिकॉप्टरने येऊनही खराताची भेट घेतली आहे। सत्तेची हाव आणि खुर्ची टिकवण्यासाठी या नेत्यांनी एका विकृत बाबाच्या चरणी लोटांग घातलं, हे दुर्दैव आहे। या विकृत साम्राज्याचा अंत एका पीडित महिलेच्या हिमतीमुळे झाला। खरात महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा, त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवायचा आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करायचा। एका पीडितेने जेव्हा धाडस करून पोलिसांकडे तक्रार केली, तेव्हा या नरकाचे दरवाजे उघडले गेले। खरातच्या घरातून जे साहित्य मिळालं ते पाहून पोलीसही चक्रावून गेले। हे प्रकरण इतकं गंभीर होतं की याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचलेले। पुराव्यासह तक्रारी झाल्यानंतर हे प्रकरण गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचलं। प्रकरणाचं गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने कठोर कारवाईचे आदेश दिले। आता प्रश्न आहे की या कॅप्टनच्या फाईलमध्ये आणखी कोणाकोणाची नावे दडलेली आहेत। खरातची डायरी आणि त्याचे कॉल रेकॉर्ड्स आता अनेक बड्या नेत्यांची झोप उडवणार आहेत। येणाऱ्या काळात या प्रकरणातून अनेक मोठे चेहरे उघडे पडतील, यात शंका नाही। तुम्हाला काय वाटतं, अशा भोंदू बाबांना पाठबळ देणाऱ्या नेत्यावरही कारवाई व्हायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच सविस्तर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।